Hello all. So welcome to next lecture session of Fundamentals of Power Electronics. So outlines of today's session is the unit number 4, that is the phase controlled rectifier. In that we are going to study about the bridge controlled rectifier. Here we are using load as a RL load. So the single phase bridge controlled rectifier with RL load. So this is the circuit diagram and these are the waveforms, input, output and gate pulse waveform. So already I have explained what is controlled rectifier. So in a last semester we have studied about the rectifier. So rectifier it is a circuit which converts AC in the form of a DC, and that is the pulsating DC, and that is the uncontrolled DC. सो जेव्हा डायोड यूज करून रेक्टिफायर सर्किट आम्ही स्टार्ट केलं तर त्यामध्ये काय होणार आहे, कन्व्हर्जन होणार आहे, एसी टू डीसी कन्व्हर्जन होतोय. बट त्यामध्ये कसं होतंय, कंट्रोल करू शकत नाही आहे आम्ही. जे काही इनपुट देणार आहे द एंटायर आउटपुट इज अवेलेबल सेम ॲज अ हाफ सायकल. एक डायोड यूज केला तर हाफ सायकल कन्वर्ट होणार, 2 किंवा 4 डायोड यूज केला तर फुल सायकल कन्वर्ट होणार आहे. दॅट इज द अनकंट्रोल्ड रेक्टिफायर. सो डायोड यूज केला तर अनकंट्रोल्ड रेक्टिफायर यूज होणार, अनकंट्रोल्ड रेक्टिफायर होणार. आणि एससीआर जर यूज केला तर ते काय होणार आहे, कंट्रोल्ड रेक्टिफायर होणार. सो का कंट्रोल्ड रेक्टिफिकेशन होतोय, दोन्हीचं फंक्शन सेम आहे. दोन्हीमध्ये सुद्धा काय होणार आहे, इथं एसी टू डीसीच कन्वर्ट होणार आहे. बट डायोड मध्ये फक्त टर्मिनल्स किती आहेत, 2. ॲनोड आणि कॅथोड 2 टर्मिनल आहेत. सो त्यामुळं इथं काय होतंय, फक्त कन्व्हर्जन होतोय, बट त्या आउटपुटला आम्ही कंट्रोल करू शकत नाही. तेच डायोडच्या प्लेसमध्ये जर एससीआर यूज केला तर एससीआरचं इथं बघू शकताय तुम्ही, गेट टर्मिनल आहे. सो गेट टर्मिनल असल्यामुळं इथं काय होणार आहे, आम्ही आउटपुटला कंट्रोल करू शकतोय. ज्यावेळी गेटला सप्लाय देणार त्याच वेळी एससीआर काय होणार आहे, ऑन होणार आहे. सो कुठंपर्यंत गेटला सप्लाय देत नाही तिथंपर्यंत एससीआर काय असते, ऑफच असते. सो असं असल्यामुळं एससीआरला आम्ही काय करू शकतोय, कंट्रोल करू शकतोय, बट डायोडला कंट्रोल करू शकत नाही. सो एससीआरचा जर ट्रिगरिंग ऑब्झर्व केला तर एससीआरला फॉरवर्ड बायस करायला लागणार आहे. सो तुम्ही एसी सप्लाय द्या नाहीतर डीसी सप्लाय द्या, कुठलाही सप्लाय देऊन आम्ही एससीआरला काय करू शकतोय, फॉरवर्ड बायसड करू शकतोय. बट फॉरवर्ड बायसड एससीआर ऑपरेट्स इन फॉरवर्ड ब्लॉकिंग मोड. सो कंडक्शन मोडसाठी काय करायला लागणार, गेटला पल्स द्यायला लागणार. So that process is called as a triggering. So triggering means what? It is a process to make SCR to turn on. So गेटला पल्स दिला तर SCR काय होते, ऑन होतो. सो जे काही आम्ही गेटला पल्स देणार आहे दॅट अँगल और ज्या व्हॅल्यूला किंवा ज्या इन्स्टंटला आम्ही काय करतोय, एससीआरच्या गेटला पल्स देतोय, दॅट इन्स्टंट इज कॉल्ड एज अ फायरिंग अँगल और इट इज कॉल्ड एज अ फेज अँगल. सो that process is called as a triggering. सो एकदा जर गेटला पल्स दिला तर तिथून एससीआर काय होणार आहे, कंडक्ट व्हायला स्टार्ट होणार आहे. सो कुठंपर्यंत गेटला पल्स देत नाही तिथंपर्यंत एससीआर काय असते, फॉरवर्ड बायस्ड असते. बट फॉरवर्ड बायस्ड एससीआर कशामध्ये राहते, ब्लॉकिंग मोडमध्येच राहते. कंडक्शन करण्यासाठी गेटला काय करायला लागणार आहे, पल्स द्यायला लागणार. सो कुठल्या इन्स्टंटला आम्ही गेटला पल्स देतोय, आता इथं हा गेट टर्मिनलला कुठला इन्स्टंटला आम्ही पल्स देतोय त्या इन्स्टंट पासून एससीआर काय होणार आहे, कंडक्ट होणार. कंडक्टिंग एससीआर ऑपरेट्स एज अ क्लोजर स्विच. सो जर क्लोजर स्विच झालं तर जे काही दिलेलं सप्लाय आहे ते पूर्ण सप्लाय तिथं काय होतंय, ॲज अ आउटपुट म्हणून मिळतंय. सो बाय दॅट वी कॅन कंट्रोल दी आउटपुट व्होल्टेज हिअर. तेच डायोडमध्ये कुठलाही गेट टर्मिनल नाही. सो डायोडमध्ये गेट टर्मिनल नसल्यामुळं आउटपुट व्होल्टेज आम्ही कंट्रोल करू शकत नाही. डायोड सपोज जर जर्मॅनियमचा असेल तर 0.3 व्होल्टला ऑन होणार आणि सिलिकॉनचं असेल तर 0.7 व्होल्टला काय होतं, ऑटोमॅटिकली ऑन होते फॉरवर्ड बायसडमध्ये. तेच जर एससीआर यूज केला तर फॉरवर्ड बायसडमध्ये ऑन होणार आहे, बट कधी, गेटला पल्स दिल्यानंतर. सो गेटचा पल्स जर डिले करत गेला तर एससीआरचं टर्न ऑन टायमिंग सुद्धा काय होतंय, चेंज होत जाते. त्यामुळे आउटपुट व्होल्टेज आम्ही काय करू शकतोय, कंट्रोल करू शकतोय. So that is the major difference between controlled rectifier and uncontrolled rectifier. So uncontrolled rectifier means SCR is used as a element, and by using a SCR we can convert the AC in the form of a DC with a controlled manner.
But uncontrolled rectifier means what? We are using diode as an element for the conversion, and that diode converts AC in the form of a pulsating DC, but there is no controlling of a output voltage as because the gate terminal is absent here. So now we'll study about the bridge rectifier. So why it is named as a bridge rectifier? Because here totally we are using 4 thyristors or 4 SCRs, and these 4 SCRs are connected in a bridge form. So it is called as a bridge controlled rectifier. Next here load is used as R and L load. So R load फक्त यूज केला तर आउटपुट व्होल्टेज काय येतोय सेम ॲज अ इनपुट नेचर अँड व्होल्टेज करंट दोन्ही काय असणार आहे इन फेज असणार. तेच आर बरोबर एल मध्ये आर आणि एल जर सिरीज मध्ये यूज केला तर ज्यावेळी सप्लाय थ्रू द आर एल फ्लो होणार आहे त्यावेळी इंडक्टरच्या अक्रॉस काय होणार आहे ईएमएफ डेव्हलप होणार. And that EMF is in a opposite direction to the flow of a current as per the Lenz law. So current जर अप्पर डायरेक्शन टू लोअर डायरेक्शनला फ्लो होत असेल तर इंडक्टरच्या अक्रॉस जे ईएमएफ प्रोड्यूस होणार आहे तो ईएमएफ काय होतं अपोजिट मध्ये फ्लो होतोय जनरेट होतोय. म्हणजे अप्पर इज नेगेटिव्ह टर्मिनल अँड लोअर इज पॉझिटिव्ह टर्मिनल. सो दॅट विल बी द EMF development direction across the inductor and during the conduction period. आणि ज्यावेळी सप्लाय स्टॉप होणार आहे त्यावेळी इंडक्टर काय होणार त्याचं एनर्जी रिलीज करणार बट तो एनर्जी आपल्याला काय मिळणार आहे नेगेटिव्ह मध्ये मिळणार. सो लेट अस स्टडी द ऑपरेशन ऑफ द ब्रिज रेक्टिफायर. सी आता इन AC ॲज अ इनपुट देणार आहे. सो फॉर द पॉझिटिव्ह हाफ सायकल पॉझिटिव्ह हाफ सायकलला हा अप्पर पॉइंट काय असणार आहे पॉझिटिव्ह असणार. हा लोअर पॉइंट काय असणार आहे नेगेटिव्ह असणार. सो अप्पर पॉझिटिव्ह असेल तर ते हा टर्मिनल पॉझिटिव्ह होणार. लोअर नेगेटिव्ह आहे तर हा टर्मिनल काय होणार आहे निगेटिव्ह होणार. सो दिस पॉझिटिव्ह पल्स मेक्स T1 फॉरवर्ड बायस्ड and this negative pulse makes T2 forward biased. बिकॉज हा नेगेटिव्ह आहे कॅथोडला कनेक्ट होणार आहे आणि हा पॉझिटिव्ह आहे ॲनोडला कनेक्ट होणार आहे. सो T1 आणि T2 दोन्ही काय होणार आहे फॉरवर्ड बायस्ड होणार. सो फॉरवर्ड बायस्ड SCR ला जर गेट पल्स दिला तर हा दोन्ही SCR काय होत्यात ऑन होत्यात. सो दोन्ही SCR ऑन झालं देन दे बोथ स्टार्ट्स कंडक्टिंग. सो कंडक्टिंग झाले तर काय इट ऑपरेट्स एज अ क्लोजर स्विच. सो लोड काय होणार आहे किंवा सप्लाय काय होणार लोडला कनेक्ट होणार. तर लोड करंटचं डायरेक्शन काय होतंय पॉझिटिव्ह टर्मिनल टू T1 टू हा पॉइंटला येणार. से हिथून T3 ऑफ आहे सो इथं करंटला पाथ नाही तर करंट कुठं जाणार आहे R टू L टू हा पॉइंटला येणार. पुढं T4 ऑफ आहे ओपन स्विच. नेक्स्ट T2 कंडक्टिंग आहे सो L नंतर करंट कुठं जाणार आहे T2 टू दी नेगेटिव्ह टर्मिनल. सो करंट डायरेक्शन फ्रॉम विल बी पॉझिटिव्ह T1 RL लोड टू T2 टू नेगेटिव्ह टर्मिनल. सो हा डायरेक्शनने करंट फ्लो झाला तर आम्हाला इथं काय मिळणार आहे आउटपुट व्होल्टेज. सो हा पॉइंट हा पॉइंटला आम्ही काय करणार आहे गेट पल्स देणार आहे. पॉझिटिव्ह हाफ सायकलला SCR ऑन फॉरवर्ड बायस्ड असणार बट फॉरवर्ड बायस्ड SCR ऑन होणार नाही कुठंपर्यंत गेटला पल्स देत नाही तिथंपर्यंत. सो हिअर यू कॅन ऑब्झर्व दिस इज अ T1 अँड T2. सो T1 T2 ला आम्ही इथं काय करणार आहे गेट पल्स देणार. गेटला पल्स दिला तर तिथून काय होतं SCR ऑन होते. SCR ऑन झालं तर आउटपुट व्होल्टेज मिळणार. सो आउटपुट व्होल्टेज कुठंपर्यंत मिळणार आहे AC पॉझिटिव्ह असूपर्यंत. सो जेव्हा AC हा झिरोला रीच होतोय T1 आणि T2 दोन्ही ऑफ होणार आहे ड्यू टू दी नॅचरल कम्युटेशन बिकॉज करंट reaches to the zero automatically. So as current reaches below the holding current, SCR gets commuted. So that process is called as a natural commutation. So सप्लाय झिरो झाला दोन्ही SCR ऑफ झाले तर आउटपुट व्होल्टेज ऑटोमॅटिकली काय होणार आहे झिरोला रीच होणार आहे. आउटपुट झिरोला रीच झालं तर लोडला कुठलाही सप्लाय कनेक्ट होणार नाही. लोडला सप्लाय कनेक्ट नाही झाला तर इंडक्टर काय करणार आहे इंडक्टर रिलीजेस इट्स एनर्जी ॲज अ आउटपुट हिअर. सो अप्पर प्लेट काय आहे इंडक्टर एनर्जी स्टोअर करणार आहे. कधी एनर्जी स्टोअर करणार आहे जेव्हा थ्रू द लोड करंट फ्लो होतोय. हा डायरेक्शनने करंट फ्लो होणार आहे. सो करंट डायरेक्शनला अपोजिट डायरेक्शन मध्ये काय होणार आहे EMF डेव्हलप होणार. दॅट इज अप्पर पॉइंट इज नेगेटिव्ह लोअर इज अ पॉझिटिव्ह. सो हा EMF ॲज अ आउटपुट म्हणून रिलीज होतोय कधी
जेव्हा चारही SCR ऑफ असेल तर. चारही SCR ऑफ आहेत, सप्लाय लोडला कनेक्ट होणार नाही. सो इथं इंडक्टर काय करणार आहे, त्याची एनर्जी रिलीज करणार. सो तो एनर्जी ॲज अ नेगेटिव्ह म्हणून मिळणार. नेक्स्ट ते पूर्ण एनर्जी रिलीज झालं, त्यानंतर परत आम्ही काय करणार आहे, गेटला पल्स देणार. आता कुठला गेटला पल्स देणार, सी आता कुठला हाफ सायकल स्टार्ट होतोय, निगेटिव्ह हाफ सायकल. सो निगेटिव्ह हाफ सायकल म्हणजे अप्पर पॉइंट निगेटिव्ह, लोअर पॉइंट पॉझिटिव्ह. सो अप्पर नेगेटिव्ह असेल तर हा पॉइंट काय आहे, निगेटिव्ह आहे. नेक्स्ट लोअर टर्मिनल पॉझिटिव्ह आहे, तर हा पॉइंट पॉझिटिव्ह आहे. सो हा पॉझिटिव्ह टर्मिनल T3 ला काय करणार, फॉरवर्ड बायस्ड, आणि T1 हा पॉइंट निगेटिव्ह आहे, तर हा पॉइंट हा नेगेटिव्ह आहे, तर हा नेगेटिव्ह टर्मिनल असल्यामुळे हे काय होणार आहे, T1 हे नेगेटिव्ह आहे, तर ॲनोडला नेगेटिव्ह सप्लाय मिळालं, तर T1 काय राहणार, हे तर रिव्हर्स राहणार. सो हा नेगेटिव्ह पॉइंट T4 ला काय करणार आहे, फॉरवर्ड बायस्ड करणार. सो फॉरवर्ड बायस्ड करणार आहेत, बट कुठलाही SCR ऑन होणार नाही. कुठंपर्यंत ऑन होणार नाही, आम्ही जेव्हा गेटला पल्स देऊ तेव्हाच SCR काय होणार आहेत, ऑन होणार आहेत. सो तिथंपर्यंत SCR काय असतात, फॉरवर्ड मोडमध्ये असणार आहेत, बट फॉरवर्ड ब्लॉकिंग मोडमध्ये असणार. आणि ज्यावेळी गेटला पल्स देणार तेव्हा सगळे SCR काय होणार आहे, फॉरवर्ड कंडक्शन मोडमध्ये शिफ्ट होणार. नेक्स्ट ड्युरिंग नेगेटिव्ह हाफ सायकलला अप्पर पॉइंट नेगेटिव्ह, लोअर पॉइंट पॉझिटिव्ह. सो दिस अप्पर नेगेटिव्ह पॉइंट मेक्स T4 forward biased, lower positive point makes T3 forward biased. So during negative half cycle T3 and T4 both are forward biased, but gate pulse दिलेला नाही. सो गेटला पल्स दिल्यानंतर ते दोन्ही SCR काय होणार आहे, ऑन होणार आहे. सो गेटला जर पल्स दिला, कुठले कुठले गेटला पल्स देणार, T3 आणि T4 ला. सो हियर वी कॅन ऑब्झर्व दिस इज अ T3 अँड दिस इज T4. हा दोन पल्स दिला तर आपल्याला इथं काय मिळतोय, आउटपुट वेवफॉर्म मिळणार आहे ड्युरिंग अ नेगेटिव्ह हाफ सायकल. सो T3 T4 ला गेट पल्स दिला तर ते दोन्ही कंडक्ट होणार आहे. कंडक्टिंग SCR ऑपरेट्स ॲज अ क्लोजर स्विच. So when SCR becomes closer switch, then supply gets connected to the load and load current starts flowing. So load current flowing direction काय असणार आहे, करंट कधीही पॉझिटिव्ह टू नेगेटिव्ह फ्लो होणार. सो नेगेटिव्ह हाफ सायकल साठी लोअर पॉइंट पॉझिटिव्ह आहे. So this is a positive point. This is a negative point. So current starts from positive. Positive terminal T2 रिव्हर्स बायस आहे, हा म्हणजे हा पॉझिटिव्ह, आणि T2 च्या कॅथोडला पॉझिटिव्ह कनेक्ट होतोय. सो T2 इज अ रिव्हर्स बायस्ड. हा पॉझिटिव्ह असल्यामुळे T3 काय आहे, तर कंडक्टिंग आहे. सो हा पॉइंट टू T3, T3 टू कुठं जाणार, लोडला, RL लोड टू T4, T4 टू दिस नेगेटिव्ह पॉइंट. सो करंट डायरेक्शन काय आहे, अप्पर पॉइंट टू लोअर पॉइंट. So even if we apply the negative voltage, the current flows in a same direction here, that is from upper point to the lower point. So output voltage काय राहणार आहे, इथं पॉझिटिव्हच राहणार. सो जेव्हा थ्रू द लोड करंट फ्लो होणार आहे, लोडच्या थ्रू जर करंट फ्लो झालं, then again inductor will develop its self induced EMF. So self induced EMF चं डायरेक्शन काय असणार आहे, it is opposite to the flow of a current. So current जर अप्पर टू लोअरला फ्लो होत असेल, अप्पर टू लोअरला करंट फ्लो होत असेल, तर इंडक्टरचं EMF कसं होणार आहे, अप्पर पॉइंट नेगेटिव्ह असणार अँड लोअर पॉइंट काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार. सो दिस इज द इंडक्टर EMF व्हॅल्यू. सो हा EMF आपल्याला आउटपुट म्हणून कधी मिळणार आहे, जेव्हा T3 आणि T4 ऑफ होतील तेव्हा. सो इंडक्टरचं EMF डेव्हलप झालं. सी हा काय झाला, कंडक्शन पिरियड मध्ये आउटपुट व्होल्टेज झाले. नेक्स्ट नेगेटिव्ह हाफ सायकल काय होणार आहे, झिरोला रीच होणार. नेगेटिव्ह हाफ सायकल झिरोला रीच झालं तर T3 आणि T4 चं करंट काय होतोय, झिरो होतोय. करंट होल्डिंग पेक्षा कमी होणार. सो करंट जर होल्डिंग पेक्षा कमी झालं तर ड्यू टू द नॅचरल कम्युटेशन T3 आणि T4 दोन्ही काय होणार आहे, इथं ऑफ होणार. सो हे दोन्ही जर ऑफ झालं तर सप्लाय लोडला कनेक्ट होणार नाही. सो लोडच्या अक्रॉस कुठलाही आउटपुट व्होल्टेज मिळणार नाही. सो आउटपुट जर लोडच्या अक्रॉस नसेल तर इंडक्टर काय करणार, इंडक्टर रिलीजेस इट्स सेल्फ इंड्युस्ड EMF. बट जे इंडक्टर रिलीज जे करणार आहे ते एनर्जी आपल्याला काय म्हणून मिळणार,
inductor's energy is available in the form of a negative form. नेगेटिव्ह मध्ये आउटपुट मिळणार आहे का, पॉझिटिव्ह मध्ये काय मिळणार, जेव्हा लोड करंट फ्लो होतोय तेव्हा पॉझिटिव्ह व्होल्टेज मिळणार आणि जेव्हा इंडक्टर एनर्जी रिलीज करणार त्यावेळी आपल्याला इथं काय मिळणार आहे, आउटपुट व्होल्टेज नेगेटिव्ह मिळणार. दिस द नेचर और दिस ग्राफ रिप्रेझेंट्स द इंडक्टर ईएमएफ. सो कुठपर्यंत आउटपुट नेगेटिव्ह मिळणार आहे, इंडक्टरचं एनर्जी पूर्ण रिलीज होऊपर्यंत किंवा पुढच्या वेळी परत गेट पल्स अप्लाय करूपर्यंत. एकदा गेट पल्स अप्लाय केला T1 T2 परत कंडक्ट होणार, लोड करंट थ्रू द लोड फ्लो होणार आहे, त्यावेळी इंडक्टर आपलं एनर्जी रिलीज करणार नाही. इंडक्टरचं एनर्जी कधी रिलीज होणार आहे, सप्लाय जे लोडला कनेक्ट होणार आहे ते जर स्टॉप झाला तर इंडक्टर इथं काय करतोय, त्याचं एनर्जी रिलीज करतोय. बट इंडक्टर नेगेटिव्ह मध्ये मिळणार आणि लोड व्होल्टेज कशामध्ये मिळणार आहे, पॉझिटिव्ह मध्ये मिळणार. नेक्स्ट नेगेटिव्ह हाफ सायकल झिरोला रीच झाला, हा झिरोला जर रीच झाला T4 ड्यू टू दी नॅचरल कम्युटेशन. सो हे दोन्ही जरी ऑफ झाला सप्लाय डिस्कनेक्ट होतोय, सप्लाय डिस्कनेक्ट झालं तर इंडक्टरचं एनर्जी रिलीज होते, तर ते एनर्जी ॲज अ आउटपुट म्हणून मिळणार. नेक्स्ट परत कुठला हाफ सायकल सुरू होणार आहे, पॉझिटिव्ह हाफ सायकल. सो पॉझिटिव्ह हाफ सायकल अप्पर पॉइंट पॉझिटिव्ह, लोअर पॉइंट नेगेटिव्ह. सो हा पॉझिटिव्ह काय करणार, T1 फॉरवर्ड करणार, T2 फॉरवर्ड करणार, परत हा दोन्ही SCR ला गेट पल्स दिला तर हा दोन्ही काय होणार आहे, कंडक्ट होणार आहे. कंडक्टिंग SCR ऑपरेट्स एज अ closer switch, so supply gets connected to the load. So current direction will be T1, T1 to RL, RL to the T2. So during that period the output is again available as a positive. Next, this is the voltage nature. Current काय होणार आहे, ज्यावेळी लोडच्या थ्रू करंट फ्लो होणार त्यावेळी अक्रॉस द लोड करंट काय होतोय, इनक्रीज होतोय. नेक्स्ट जेव्हा लोड व्होल्टेज झिरोला रीच होईल तेव्हा करंट काय होणार आहे, डिक्रीज होणार, परत इनक्रीज डिक्रीज. सो दिस इज द कंटिन्युअस वेवफॉर्म ऑफ अ व्होल्टेज हिअर. सो दिस इज द नेचर ऑफ करंट. फक्त हा RL लोड असल्यामुळे ड्रॉबॅक काय होणार आहे, आउटपुट आपल्याला नेगेटिव्ह मिळतोय आणि फक्त R लोड यूज केला तर आउटपुट आपल्याला काय मिळतंय, पॉझिटिव्ह मिळतंय. आता हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह हा टोटल व्होल्टेजचं जर इथं काय होणार आहे, कमी होणार, पॉझिटिव्ह मध्ये निगेटिव्ह मायनस होऊन आपल्याला ऍव्हरेज व्होल्टेज मिळणार आहे. सो त्याच्यामुळं इथं आउटपुट व्होल्टेज काय होणार आहे, कमी होणार. तर हा निगेटिव्ह व्होल्टेज रिमूव्ह करण्यासाठी एक मेन ऍडव्हान्टेज म्हणजे आम्ही काय RLच्या अक्रॉस व्हीलिंग डायोड यूज करू शकताय आणि तो फ्री व्हीलिंग डायोडचं कनेक्शन कसं येणार आहे, अँटी पॅरलल टू दी RL लोड. सो RL लोड आता फ्री व्हीलिंग डायोड यूज केला तर निगेटिव्ह व्होल्टेज रिमूव्ह होणार. व्होल्टेज जर निगेटिव्ह रिमूव्ह झाला तर फक्त आउटपुट मध्ये आपल्याला काय मिळणार आहे, पॉझिटिव्ह मिळणार आणि हा पॉझिटिव्हचा ऍव्हरेज घेतला तर इम्प्रूव्ड आउटपुट मिळणार. त्याच्यामुळे एफिशियन्सी आउटपुट पॉवर वाढतंय, आउटपुट पॉवर वाढलं तर एफिशियन्सी सुद्धा काय होतंय, इनक्रीज होतोय. So that is the advantage of using a freewheeling diode. See, आता RL लोड कधी होणार आणि R लोड कधी होणार, ऍप्लिकेशन वाईज जर कन्सिडर केला तुम्ही, सपोज जर बल्ब यूज केला, ओनली बल्ब यूज केला आणि त्या बल्बची इंटेन्सिटी कमी जास्त करायचं असेल तर ते लोड काय होणार आहे, इथं RL लोड होणार, R लोड होणार. आणि RL कधी होणार आहे, एखादा मोटर आता इनपुट काय देणार आहे, AC देणार आणि आउटपुट मिळणार आपल्याला DC मिळणार. सो सपोज जर DC मोटर आहे, एक हाफ HP DC मोटर आहे आणि त्या DC मोटरचं स्पीड आपल्याला काय करायचंय, तर तो आपण कंट्रोल करतो. ऑलरेडी इलेक्ट्रिकल स्टार्टर आहे, स्टार्टर 3 पॉइंट स्टार्टर 4 पॉइंट स्टार्टर यूज करून एखादं DC मोटरचं स्पीड केला आणि मोटर बरोबर फ्री व्हीलिंग डायोड कनेक्ट केला तर निगेटिव्ह व्होल्टेज
तर आउटपुट आपलं काय होणार आहे, पॉवर इम्प्रूव्ड असणार, त्यामुळं एफिशियन्सी सुद्धा काय होतोय, इम्प्रूव्ह होतोय. सो दॅट इज द आर एल लोड. आर एल लोड असलं की पॉझिटिव्ह निगेटिव्ह, फ्री विलिंग डायोड यूज केला की निगेटिव्ह रिमूव्ह होऊन फक्त आपल्याला आउटपुट काय मिळतंय, पॉझिटिव्ह मिळतं. ब्रिज कंट्रोल्ड रेक्टिफायर. Construction and load is used